ओ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना वासनेचा क्षय म्हणजेच मोक्ष हे आचार्यांनी सांगितलं. ब्रह्मात्मना संस्थिती हा विचार सांगत असताना ब्रह्मात्मना संस्थिती मुक्ती स्वनुभव याच्या पुढे ब्रह्मात्मना संस्थिती वेगळं का सांगावं लागलं याचा थोडक्यात विचार आपण पाहिला. तोच सगळा विचार आता आचार्य पुढे आपल्याला सांगणार आहेत. जीवनमुक्तीच्या दृष्टीने हा विचार आहे. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर त्या ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण नित्य लीन करून राहणं ही जी जीवनमुक्तीची चरमावस्था आहे त्याच्या प्राप्तीसाठी वासनाक्षय मनोनाश आवश्यक आहे. या सगळ्याचा विचार विस्ताराने स्वतंत्र ग्रंथांमध्ये आलाय. थोडक्यामध्ये काय आहे ते आपण पाहू म्हणजे पुढच्या विषयाचं चिंतनाला सौलभ्य प्राप्त होईल. तत्वज्ञान मनोनाश वासनाक्षय या 3 पायांवरती ही जीवनमुक्ती उभी आहे. म्हणजे काय तर त्या जीवनमुक्तीसाठी तत्वज्ञान आवश्यक आहे, त्याचबरोबर मनोनाश आणि वासनाक्षय ही आवश्यक आहे. तत्वज्ञान झाल्यानंतर जगाचा बाधित अनुवृत्तीने येणारा अनुभव तोही टळावा. कधीही अगदी प्रबल प्रारब्ध प्राप्त झालं असता देखील वृत्ती बहिर्मुख होऊ नये यासाठी म्हणून या वासनाक्षयाचा मनोनाशाचा अवलंब करणं आवश्यक आहे. तोच विचार इथे आचार्य सांगतात. आत्मज्ञान झाल्यानंतर मोक्ष प्राप्त झाला की प्रक्रिया सांगत असताना एक विचार असा सांगितला की विदेह मुक्ती आहे. म्हणजे काय, आता पुन्हा पुढचा जन्म नाही. अपरोक्ष ब्रह्मज्ञानानंतर आता पुन्हा पुढचा जन्म नाही, तो नक्कीच नाहीये. सिद्धांतच तसा आहे. अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आता पुढचा जन्म राहत नाही. पण म्हणून हा जीवन मुक्त म्हणायचं का तर त्याच्याविषयी आक्षेप घेताना म्हटलं याला जीवन मुक्त म्हणू नका. कारण अंतःकरण शुद्धी, ज्या अंतःकरण शुद्धीद्वारे पूर्वीची उपासना याद्वारे प्रत्येक ब्रह्मज्ञानी महात्म्यांच्या आचरणामध्ये येणारा जो भेद आहे त्या दृष्टीने विवेक करत असताना, विचार करत असताना हा जीवनमुक्तीचा विवेक सांगितला. जीवनमुक्तीसाठी स्वतंत्रतेने प्रयत्न करावा लागतो, पण तो काही सहेतुक प्रयत्न नव्हे. तिकडे काही कर्म आहे किंवा काही प्रयोजन आहे असं नव्हे, नाहीतर ते अज्ञानाच्या दशेत जातं. परंतु ती अंतःकरण शुद्धी. मग काय करा, बाधित अनुवृत्तीने का असे ना, मग काय करा, तो सगळा साधनेचा विचार आहे. असो, आचार्य आपल्याला सांगतायत 269व्या श्लोकामध्ये, अहम ममेति यो भावो देहाक्षादावनात्मनि अध्यासोऽयं निरस्तव्यो विदुषा स्वात्मनिष्ठया.
आचार्य म्हणतायत अहम ममेति यो भावः. अहम मम हा जो भाव आहे तो या अनात्म्याच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी, इंद्रियांच्या ठिकाणी, देह इंद्रिय रूपी अनात्म्याच्या ठिकाणी जो अहम आणि ममरूप जो भाव आहे तो अध्यास आहे. अध्यास अयम अध्यास हा अध्यास निरस्तव्य त्याचा निराश केला पाहिजे, नाश केला पाहिजे. कोणी? विदुषा स्वात्मनिष्ठया, आत्मनिष्ठेद्वारे, विदुषा विद्वानाद्वारे, आत्मनिष्ठेने या अध्यासाचा नाश निराश केला पाहिजे. पहा उपदेश काय केलाय, विचार काय सांगितलाय लक्षात घ्या. देह देहाक्षादावनात्मनी, देह अक्षादौ अनात्मनी. देह अक्ष म्हणजे डोळे, त्यामुळे उपलक्षणेने सर्व इंद्रिय घ्या. देहेंद्रियादिकांच्या ठिकाणी जो अहम मम हा जो भाव आहे, अहम मम हा जो भाव आहे त्याला अध्यास म्हटलं जातं. या अनात्म पदार्थांच्या ठिकाणी आत्मबुद्धी करणं, ते मी आहे असं म्हणणं हा अध्यास आहे. आणि तो अध्यास दूर केला पाहिजे. कोणी? विदुषा स्वात्मनिष्ठया. विदुषा म्हणजे ज्याने उत्तम प्रकारे यथार्थतेने श्रवण मनन केलं आहे त्याने. आणि मग तो अध्यास दूर कसा करायचा? तर निदिध्यासनाद्वारे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकनिष्ठ होऊन त्या अध्यासाचा समूळ नाश केला पाहिजे, घात केला पाहिजे. आता इथे पुन्हा दोन दृष्टिकोन आहेत. श्रवण झालंय, मनन झालंय, मग आता काय करा? ब्रह्मज्ञान झालं तर आहे, परंतु ते दृढ नाहीये का? अजूनही संदेह आहेत. या मागे राहून गेलेल्या वासना आहेत, वासनाशेष, त्यांना दूर करण्यासाठी निदिध्यासन करा. प्रत्यक्षात ब्रह्मज्ञान हे श्रवणानेच होतं, श्रवणामध्येच होतं. मनन निदिध्यासन केवळ अंतःकरण शुद्धीसाठी आहे, त्या संशयांच्या निवृत्तीसाठी आहे. आता पुन्हा लक्षात घ्या, पुढे त्याच अध्यासोयम निरस्तव्य जे म्हटलं त्याचा अजून पुढच्या दृष्टीने जो विचार करता येतो तो असा, हा जो अध्यास आहे देहाच्या ठिकाणी किंवा ब्रह्माच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी असणारा देहेंद्रियादिकांचा जो अध्यास आहे तो सोपाधिक आहे, उपाधी सहित आहे. त्यामुळे त्या अध्यस्त वस्तूच्या ठिकाणी तो जो अध्यास आहे तो त्या अध्यासाच्या ठिकाणी असणारी जी सत्यत्व बुद्धी आहे ती जरी दूर झाली तरी अध्यासाचा निराश होत नाही ना. दोरीवरती भासणारा सर्प, एकदा आता दोरी दिसायला लागली की पुन्हा तिकडे साप त्या क्षणी दिसत नाही, दिसतो असं नाही. गेला साप, दूर झाला. परंतु हेच आपल्याला मृगजळाच्या ठिकाणी सांगता येत नाही. एकच चंद्रस्य द्वितीयवत, डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला त्यामुळे एक वस्तू दोन दिसतात, त्या ठिकाणी सांगता येत नाही. लाल कापडावरती स्फटिक ठेवलाय आणि स्फटिक लाल रंगाचं दिसतंय, त्या ठिकाणी म्हणता येत नाही. आपलं अनुभव ज्ञान हे जरी अध्यासाच्या विपरीत असलं तरी देखील तो अध्यासाचा अनुभव जात नाही. मान्य आपल्याला अनुभव आहे की स्फटिक पारदर्शक आहे, रंगहीन आहे, परंतु लाल कापडाच्या म्हणजेच त्या उपाधीच्या संबंधाने त्याचा नित्य लाल रंगाने युक्त असाच अनुभव येतोय. हा सोपाधिक अध्यास आहे. आणि मग तो सोपाधिक अध्यास तो दूर करायचा असेल तर काय? म्हणून पुन्हा पुन्हा त्या ब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरण लीन केलं पाहिजे. कारण जेव्हा अंतःकरण प्रकट होतं, व्यक्त होतं, त्यावेळेला अध्यास आहे. म्हणून
त्या अध्यासाचाही परिणाम होऊ नये यासाठी नित्य त्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केलं पाहिजे. मग आता हे काही कर्तव्य आहे का, केलंच पाहिजे असं आहे का? नाही. त्या बाबतीमध्ये ज्याला ब्रह्मज्ञान झालंय त्याच्या अंतःकरण त्याच्या स्वभावावरती आहे. जर त्याला नसेल म्हणून त्याच्या काही मुक्तीमध्ये बाधा येत नाही ना. त्याने प्रयत्न केला नाही म्हणून तो आता मुक्त नाही, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल असं काही नाही. परंतु जीवनमुक्तीसाठी जर का प्रयत्न करायचा असेल तर हे केलं पाहिजे. मग आता हा कसा करायचा अध्यासाचा निराश? कारण प्रतिबंध असेपर्यंत आत्मनिष्ठा, आत्मज्ञान नव्हे, आत्मनिष्ठा दृढ होत नाही. मग ती दृढ व्हावी म्हणून काय करावं? आचार्य सांगतायत, ज्ञात्वा स्वं प्रत्यगात्मानं बुद्धितद्वृत्तिसाक्षिणं सोहमित्येव सद्वृत्त्या नात्मन्यात्ममतिं जही. आचार्य म्हणताय, ज्ञात्वा स्वं बुद्धी तद्वृत्तिसाक्षिणं, स्वतःला बुद्धी तद्वृत्ती, बुद्धी आणि त्यातील वृत्ती यांचं साक्षी असणाऱ्या प्रत्यगात्मानं ज्ञात्वा, त्या बुद्धिवृत्तींचा साक्षी असणाऱ्या त्या प्रत्यगात्म्याला ज्ञात्वा जाणून, सहा अहम एव, तो मी आहे, इति सद्वृत्त्या, अशा सद्वृत्तीने, अनात्मनी आत्ममतिं जही, अनात्म्याच्या ठिकाणी असणारी आत्मबुद्धी त्यजिली पाहिजे, तिचा त्याग केला पाहिजे. सोप्पा मार्ग सांगितला. बुद्धी आणि तद्वृत्ती, बुद्धी आणि वृत्ती म्हणजे अंतःकरण, अंतःकरणातील वृत्ती यांचा जो कोणी साक्षी आहे त्याला बुद्धी आणि त्यातील वृत्तींचा जो साक्षी आहे त्याला अंतरात्मा म्हणून जाणून, तोच मी आहे, प्रत्यगात्मा आहे हे जाणून, ते ब्रह्म मी आहे अशी यथार्थ बुद्धी अंतःकरणात निर्माण करून अभेदरूपी ज्ञानाने अनात्मनी आत्ममतिं जही, अनात्म्याच्या ठिकाणी असणारी जी आत्मबुद्धी आहे तिचा निराश केला पाहिजे. सोपा मार्ग आहे, उत्तर सोपं आहे, आचरणात आणणं कठीण आहे. काही फार वेगळं सांगितलंय असं नाही. म्हणजे समोर औषध आहे, अल्पमात्रेत घेतलं तर औषध आहे, मात्रा बिघडली तर विष आहे. म्हणून म्हणाले की ठराविक तेवढी मात्रा आहे तेवढंच घ्यायचं, जास्ती घ्यायचं नाही. हे म्हटल्यावरती आपण काय करतो? औषध ते अल्पमात्रेनेच घेतो ना, ठरवून घेतो, लक्ष देऊन घेतो. त्याप्रमाणे हे अंतःकरणात त्या बुद्धिवृत्ती ह्या निर्माण होतच राहणार आहेत. अंतःकरणाचा स्वभाव आहे, जगाचा स्वभाव आहे. अंतःकरण इंद्रिय जी आहेत ती बाह्यगामी आहेत, बहिर्मुख आहेतच. म्हणूनच काय करा, म्हणून म्हणालेत ते जे अंतःकरण आहे ते अंतर्मुख केलं पाहिजे, त्याला आत वळवलं पाहिजे. तसं केलं तरच ते ब्रह्म मी आहे हे जाणण्यासाठी. म्हणून काय करा, ज्ञात्वा स्वं प्रत्यगात्मानं, ते ब्रह्म मी आहे हे जाणून, तो साक्षी, तो प्रत्यगात्मा ते ब्रह्म मी आहे हे जाणून. म्हणजे हे करत असताना काय करायचं आहे, देहादिकांच्या ठिकाणी असणारी आत्मबुद्धी आहे ती क्षीण करायची आहे, त्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, हेच इथे सांगितलं.
तीनही कालामध्ये अबाध्य असणारं जे ब्रह्म आहे, बुद्धिवृत्तींचं साक्षी आहे, तोही मार्ग सांगितला. साक्षी रूपाने राहायचं. साध्या सोप्या भाषेमध्ये एंटरटेन करायचं नाही त्या वृत्तींना. असं आहे. ते जे ब्रह्म आहे, ते मी आहे, त्या आत्म्याला जाणून, तात्पर्य हे अधिष्ठानाचं नित्य चिंतन करून अध्यस्त अनात्मा जो आहे, त्या अनात्माच्या ठिकाणी असणारी अहंता आणि ममता तिचा त्याग केला पाहिजे. परंतु गंमत अशी आहे, ही जी भ्रांती आहे ती भ्रांतीची परंपरा आहे. ती काही एकटी आहे असं नाही. एकामागून एक त्या असंख्य भ्रांती आहेत. त्या भ्रांती परंपरेचा, भ्रांतीचा त्याग करण्यासाठी त्या भ्रांती परंपरेचं जे कारण आहे, तिचा त्याग केला पाहिजे. त्याच्यासाठी आचार्य सांगतायत, अत्यंत महत्वाचा उपदेश आहे, लक्षात घ्या. आचार्य म्हणतायत, लोकानुवर्तनं त्यक्त्वा त्यक्त्वा देहानुवर्तनं शास्त्रानुवर्तनं त्यक्त्वा स्वाध्यासापनयं कुरु. 271व्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतायत, लोकानुवर्तनं त्यक्त्वा त्यक्त्वा देहानुवर्तनं. लोकानुवर्तनाचा त्याग करून, देहानुवर्तनाचा त्याग करून, शास्त्रानुवर्तनाचा त्याग करून, स्व अध्यास अपनयन, स्वतःमध्ये आरोपित जो अध्यास आहे त्याचा अपनय करा, त्या अध्यासाला दूर करा. अध्यात्मोपनिषदामधला हा तिसरा मंत्र आहे. पुढे पुन्हा मंत्र येणार आहेत. स्वाध्यासापनयम कुरु. आचार्य काय सांगतायत? सोपं आहे. आचार्य म्हणतायत, लोक, देह आणि शास्त्र यांचं अनुवर्तन करणं सोडून आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या आरोपिताचा अध्यास जो आहे, आरोपित जो अध्यास आहे त्याला दूर करा. लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना आणि शास्त्रवासना, 3 वासना सांगितल्या. या तिघांचाही विस्तार पुढील श्लोकात येणार आहे. 272व्या 271व्या श्लोकात इथे आचार्य म्हणतायत, लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना या तिन्हीचा त्याग करा. या साधन पंचकम या त्यांच्या दुसऱ्या ग्रंथामध्ये, किंवा सोपान पंचकम याही नावाने ते प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये आचार्य म्हणतात, जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम. मनुष्यांच्या ठिकाणी असणारी जी दया आहे तिला निष्ठुरता, जनकृपा नैष्ठुर्यम, दया, कृपा आणि नैष्ठुर्य या दोन्हीचा त्याग करा. कृपा, निष्ठुरता या दोन्हीचा त्याग करा, कारण त्या दोन्ही आत्मानुसंधानामध्ये बाधक आहेत. याच्या बरोबर विरुद्ध उपदेश माऊलींनी केला. आता ते का केला, त्याचं प्रयोजन काय, हे सगळंच भिन्न आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता, हे माऊलींनी जेव्हा सांगितलं त्यावेळेला ईश्वर निष्ठांची म्हटलं. आचार्य इथे ईश्वरनिष्ठ होण्यासाठी काय करा ते सांगतायत, बाकी काही नाही. ठीक आहे, ब्रह्मज्ञान झालं ना, त्या साधनेची अत्युच्च शिखर पातळी गाठलीत ना, आता एकटे बसू नका, लोकांना उपदेश करत फिरा, अशी माऊलींची अपेक्षा आहे. कारण ती आज काळाची गरज आहे. आचार्यांच्या वेळेला शास्त्रानुसार आचरण करणारे असंख्य होते. उलट शास्त्रानुसार आचरण आधिक्याने होत होतं, कर्मठपणा आला होता, कर्माकडे जास्त प्रवृत्ती झाली होती, म्हणून त्याच्यापासून निवृत्त करण्यासाठी आचार्यांना हा सगळा उपदेश सांगावा लागला. त्यामुळे जसा अधिकारी तसा हा उपदेश आहे. तात्पर्य हे आचार्य म्हणतायत, जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यता म्हणजे आत्मानुसंधानामध्ये जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे.
म्हणून लोकांच्या अनुसार आचरण, देहानुसार आचरण, देहाच्या ठिकाणी अहंभाव ठेवून आचरण, किंवा शास्त्रानुसार आचरण, या तीनहीचा त्याग केला पाहिजे. देहामध्ये आसक्तीचा त्याग, शास्त्रानुवर्तन, शास्त्रानुवर्तन म्हणत असताना उपासना, कर्मकांड याचा त्याग, वेदांताचा नव्हे. म्हणजे मोक्षानुकूल शास्त्र मोक्षापर्यंत जपून ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर नव्हे. आणि लोकानुवर्तन, लोकांमध्ये प्रसिद्ध व्हावं, लोकांनी मान्य करावं, लोकांच्या मागे जावं, असं करू नये. अशा प्रकारे मोक्षप्रयोजक जी शास्त्र आहेत, मोक्षप्रयोजक जे काही आहे ते सोडून इतर ठिकाणी असणार अनुवर्तन, प्रवृत्ती ही दूर केली पाहिजे. त्या आसक्तींपासून दूर राहून सर्व नात्मपदार्थांच्या ठिकाणी असणारी अहंता, ममता, तिचा त्याग केला पाहिजे, नाश केला पाहिजे. तो नाश कर, स्वाध्यासापनयम कुरु, असा आचार्य उपदेश करतायत, विधी सांगतायत. पण या लोकवासनेमुळे, शास्त्रवासनेमुळे, देहवासनेमुळे काय हानी होते, काय परिणाम होतो, याचा आपल्याला सविस्तर विचार करायचा आहे, पण तो आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.